या वातीनीनं वात आणलाय. माफ कर बाबा, एवढ्या पुऱ्या झाल्या पाहिजेत ना. उद्या मला काही वेळ मिळणार नाही आणि मग हे पुरं कोण करणार? कोणतरी आलं असतं मदतीला. कोणाची वाट बघणार म्हणा मदत. बरं झालं बाई साक्षी आलीस आत्ता. मी म्हणत होते की मदतीला कोण आलं तर बरं होईल. पण अगं देऊ, अगं कधी आलीस ग? कधी? सौभाग्यवती भव अष्टपुत्रा किती कधी आली? आजच आले गोदा काकू. विक्रम कुठे आहे? विक्रम ना, विक्रम त्याच्या ऑफिसच्या कामासाठी बाहेर गावी गेलाय. बाहेर गावी गेलाय? तुला एकटीला सोडून? येऊ दे त्याला. खडसावते की नाही बघ तू. काय ग अशी काय पाहतेस? देऊ, बघता बघता केवढी मोठी झालीस ग. तुझ्या लहानपणापासून तुला बघते, पण तू मोठी झालीस हे मान्य करायला मन तयारच नव्हतं. आणि आता लग्न करून समोर आलीस ना, तर मान्य करण्या वाचून दुसरा पर्यायच उरला नाहीये. गोदा काकू, मला काय वाटतं माहितीये, लहान असण्याचे फायदे खूप आहेत. आता बघ ना, जोपर्यंत तू केलेले लाडू खायला मिळतायत तोपर्यंत मला लहान राहायला आवडेल. लाडवावरनं आठवण झाली, कालच मी रव्याचे लाडू केलेत. पटकन एक तोंडात टाक. अगं गप्पा काय नंतर मारता येतील. आलेच मी. हेलो हॅलो काका, साक्षी बोलतेय. बोल साक्षी. साक्षी, तू रडतेस का? कुठे आहेस तू? हॉस्पिटल मध्ये. हॉस्पिटल मध्ये? साक्षी, काय झालंय? काका, राजभर गोळीबार झालाय. त्याला 2 गोळ्या लागल्यात हॉस्पिटल मध्ये. आणि डॉक्टर म्हणाले की. अगं बोल ना साक्षी, काय म्हणाले डॉक्टर? काका तू प्लीज इकडे ये ना. मी इकडे एकटीच, खूप भीती वाटतेय. हे बघ साक्षी, तू घाबरू नकोस. हे बघ, तू काळजी करू नकोस. मी आणि देऊ लगेच येतो तिकडे. हा साक्षी, घाबरू नकोस. हा आम्ही आलो. हा लवकर या. कसा झालाय लाडू? मस्त झालाय. गोदा काकू, विक्रमलाही रव्याचे लाडू खूप आवडतात. कळलं बरं? 4 बांधून दे. कसा चाललाय संसार तुझा? अगदी छान. गोदा काकू, विक्रम खरंच माझी खूप काळजी घेतो. तशीच काळजी तू विक्रमची घे जा. अगं छोट्याशा गोष्टीवरून वाद झाला ना तरी माघार घेण्यात कमीपणा मानू नकोस. हो गोदा काकू, लग्नाआधी तू दिलेल्या सगळ्या सूचना माझ्या लक्षात आहेत. मी असं काहीही करणार नाही ज्यामुळे आमचं भांडण होईल. आणि झालंच ना तरी असं भांडण होणार नाही ज्यामुळे तुला किंवा घरच्यांना त्रास होईल. अगं तुझा संसार सुखाचा व्हावा म्हणून हे सगळं तुला सांगितलं होतं. आता राजची सुटका झाली ना की साक्षीलाही मी हेच सांगेन. अगं तुझ्या जेवणाचं काय? नाही, प्रतीक्षा दाम्याबरोबर दिल्लीला गेल्या ना म्हणून विचारते. तू असं कर ना, रात्री जेवायला इथेच ये. लग्न झाल्यावर माहेरी प्रथमच येतेस ना म्हणून सांगते तुला. गोदा काकू, आई आणि दादू दिल्लीला गेलेत. तुला काय वाटतं तिथे काय होईल? तुला जे मनापासून भावं असं वाटतंय ना तेच होईल.
काकू देऊ आपल्याला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये झाला. का? काय झालं? काकू अगं सांग ना काका. नाही काकू अगं काही झालं नाहीये, पण मला साक्षीचा फोन आला होता आत्ताच. साक्षीला काय झालं? देऊ साक्षीला काही झालं नाही, पण राजवर कोणीतरी गोळ्या झाडल्यात. काय? देऊ तू काकूजवळ इथेच थांब, मी हॉस्पिटलमध्ये जाऊन येतो. नाही नाही मकरन, आपण सगळेच जाऊया. चल. राज, मी तुला भेटायला आली आहे. राज, अरे सगळं कसं झालं? तू तू बरा होणार आहेस. तू तू माझ्याकडे परत येणार आहेस. राज, तुला काही होणार नाही. राज, डोळे उघड ना. राज प्लीज. वॉरंट बॉय. Wow, this is beautiful, Jyoti. Just like you, baby. रिलॅक्स राहाव्या. किती टेन्शन घेणारस तू अजून? यो, केटीला फर्स्ट टाइम भेटणार आहे मी. टेन्शन तर येणार ना. जस्ट रिलॅक्स राहाव्या. ही इज अ नाईस गाय. अगं गेले 6 महिने मी त्याच्याबरोबर काम करतोय. यो, केटीचा स्वभाव कसा आहे? खूप छान. इनफॅक्ट ते काय म्हणतात, हां, कौतुक करण्यासारखा माणूस आहे. या माणसाने स्वतःच्या व्हॉट यू कॉल दॅट कर्तृत्वाने एवढी मोठी ॲड एजन्सी उभारली आहे. आणि माइंड इट, गेल्या 3 वर्षात याच्या 18 ब्रांचेस ओपन केल्या आहेत. कॅन यू बिलीव्ह इट? त्यातल्या 6 इंडियाच्या बाहेर आहेत. व्हॉट आर यू सेइंग? येस श्राव्या. 6 महिन्यांपूर्वी या माणसाने इंडोनेशियात एक ब्रांच ओपन केली होती. ती सेटल करून आता तो इंडियात परत येतोय. त्याच्या कामाची स्टाईल बघून मी सॉलिड इम्प्रेस्ड आहे. आय एम टेलिंग यू, ही सो इम्प्रेसिव्ह. हाय यू. सोनाल. केटीची वाट पाहतोय. टेन्शन आलंय? टेन्शन मला काय? टेन्शन हिला आलंय. पहिल्यांदा भेटते नाही केटीला. ओ, जस्ट रिलॅक्स श्रावणी. श्राव्या, जस्ट रिलॅक्स. चल आपण कॉफी घ्यायची का? तुला जरा बरं वाटेल. चल. नको ना. कम ऑन श्राव्या. केटी आला, केटी आला. हाय 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 बडी. हॅलो गॉर्जियस. Long time no see. Have you been? Hi. हाय केटी. Neelam. New hairstyle, Hi Kitty. Hey, how are you? Fine. Hi, Shravani. हाय.
आपण ॲक्च्युली फर्स्ट टाइम भेटतोय आणि तुम्हाला माझं नाव माहिती आहे सर? सर्वात प्रथम पहिल्यांदा फॉर द फर्स्ट टाइम सर हा शब्द तुझ्या डिक्शनरीतनं काढून टाक. आय एम केतन तलसानिया. आणि राहिलेला प्रश्न, मी तुला कसा ओळखतो? मागच्या 6 महिन्यापासून तू आमची कंपनीत काम करतेस, राईट? SAR ads. You've shot 4 ads for us. Correct? तुला ओळखायला पाहिजे. तुम्ही माझ्या सगळ्या ॲड्स पाहिल्यात सर? आय मीन केटी. That's better. श्रावणी. श्रवणी, मी जगाच्या पाठीवर कुठेही असलो, माझी कंपनीने बनवलेली प्रत्येक ॲड एक प्रेक्षक म्हणून मी पहिली पाहतो. पाहिलं श्राव्या, मी तुला काय सांगितलं होतं? केटी इज डिफरंट. Yo, dude! How are you? फर्स्ट क्लास. Shravani is your find, right? येस केटी, शी इज. Impressed? Coffee? Coffee, Shravani? Come on, come on, come on. Come on, Shravani. कॉफी, बॉस इज कॉलिंग. केटी.
केटी नाईस कॉफी. थँक्स. आय मस्ट से नाईस कंपनी. यो या ऑफकोर्स. यो उद्याच्या प्रेझेंटेशनची तयारी कर. मला श्रवणीशी इम्पॉर्टंट गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. या ओके. श्रवणी, कम इन. सर हिअर युअर अग्रीमेंट पेपर्स. थँक्स. श्रवणी, आमच्या कंपनी बरोबर जे तू कॉन्ट्रॅक्ट केलंय आणि कॉन्ट्रॅक्टची जे किंमत मागितली आहे, तुला वाटतं ते योग्य आहे? ही किंमत मागायची तुझी योग्यता आहे? आर यू दॅट केपेबल? माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलंच नाही तू. केटी, तुम्हाला एक्झॅक्टली काय विचारायचं आहे मला नाही समजत आहे. श्रवणी, स्वतःला ओव्हर एस्टिमेट करणं किंवा स्वतःला अंडर एस्टिमेट करणं ही दोन्ही गोष्टी चुकीची आहेत, नाही? आता तू मला सांग, या कॉन्ट्रॅक्टमध्ये तू स्वतःला ओव्हर एस्टिमेट करते की अंडर एस्टिमेट करते? केटी, आय एम सॉरी, तुमचा प्रश्न माझ्या लक्षात नाही येते. इट्स व्हेरी सिम्पल. एखादा मॉडेल किंवा ऍक्टर हे दोघे प्रोडक्ट सारखे आहेत. फरक एकच आहे, इथे स्वतःला स्वतःची किंमत ठरवावी लागते. आता सांग, तू स्वतःला ओव्हर एस्टिमेट करते की अंडर एस्टिमेट करतेस? केटी, माझं काही चुकलंय का? खूप मोठी चूक झाली आहे. यू डोंट डिझर्व दिस. श्रवणी, मी टॅलेंटची कदर करतोय अँड अकॉर्डिंग टू मी तू फार कमी किंमत मागितली आहेस. केटी, श्रवणी, लवकरच आमची कंपनी तुझ्याबरोबर नवीन कॉन्ट्रॅक्ट करणार आणि तेव्हा तुझ्या टॅलेंटची तुला योग्य किंमत मिळणार, त्याची काळजी मी घेणार. दिस कॉन्ट्रॅक्ट स्टँड्स कॅन्सल्ड. Very soon you'll sign a new contract. थँक्स अ लॉट. थँक्स म्हणायची गरज आहे? थांबा, कुठं चालला तुम्ही? हवालदार साहेब, राजला भेटायचं होतं. ऑपरेशन चालू आहे. तुम्ही इकडे थांबा. हां. गोदा काकू, रडू नकोस, काही नाही होणार राजला. गोदा काकू, देव देव साक्षी, साक्षी रडू नकोस, काही नाही होणार. हं? राज ऑपरेशन थिएटर मध्ये. तू काळजी करू नकोस, राजला काही होणार नाही. साक्षी, मला सांग, हे सगळं कसं घडलं? राज आजारी होता. पोलीस त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात होते. ही बातमी स्ट्रायकरपर्यंत पोहोचली आणि स्ट्रायकर हॉस्पिटल पाशी येऊन थांबला. पोलीस तिथे राजला घेऊन येतात. स्ट्रायकरने गोळीबार केला आणि राजला 2 गोळ्या लागल्या.
साक्षी रडू नको ग, सगळं ठीक होईल. साक्षी, डॉक्टरांशी काही बोलणं झालं? डॉक्टर म्हणाले खूपच क्रिटिकल कंडिशन आहे, काही सांगता येत नाही. साक्षी रडू नको, सगळं ठीक होईल. रडू नको, रडू नको.